नवनाथ वाघमारे म्हणून एक महाराष्ट्रामध्ये मटकुत्र्यासारखं फिरतोय मतिमंद व्यक्ती. जर आमच्या मराठा समाजातल्या किंवा इतर समाजातल्या महिलांविषयी बोलत असेल तर लाजिरवाणी गोष्ट आहे. साहेब फडणवीस साहेब त्यांना नवनाथ वाघमारेला सांगण्यात काय अर्थ नाही, ती मतिमंद व्यक्ती त्याला सांगण्यात काय अर्थ. फडणवीस साहेबाला मी आवाहन करतोय की अशा व्यक्तींना तुम्ही खातपाणी घालू नका. तुम्हाला एक बहुजन समाजाचा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला आवाहन करतोय की नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके असल्या मतिमंद लोकांना तुम्ही भीक घालू नका. कारण आमच्या महिला म्हणजे फक्त आमच्याच महिला आहेत असं नाही, तुमच्या घरात सुद्धा महिला आहेत. तुमच्या घरात सुद्धा प्राचीताई नावाची मुलगी आहे. तुम्ही बोलू नका. तुमच्या मुलीला काय वाटेल तुम्ही जर असं बोलत असेल, लोकांच्या मुलीविषयी असं बोलत असेल तर तुमच्या मुलीच्या मनात सुद्धा भीतीचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही. अरे नवनाथ वाघमारे, कुणाची सुपारी घेऊन बोलतोय आणि कुणावर बोलतोय? तुला थोडी तर काय तर असायला पाहिजे का? तू सुपारी वाजवण्यासाठी तू स्वतःच्या मुली असलेल्या किंवा आपल्या मुलीच्या जागी दुसऱ्या मुलींना बघितलं पाहिजे. ओबीसी नेत्यांची मुलं गोंडच दिसली म्हणजे आमच्या मुली त्याला बाळते द्या. अरे तुमची तोंड बघून तर तुमची लायकी कळते, त्याच्यावर नंतर तुमची लायकी कळते. फडणवीस साहेब, ह्या लोकांना खत पाणी घातला तर त्याला जबाबदार तुम्ही असेल. महाराष्ट्रात वातावरण दूषित होत आहे. तुमच्या राज्यात जर वातावरण व्यवस्थित ठेवायचं असेल, गुणागोविंदानं सगळं समाज लोक एकत्र राहणं अंदाज असेल तर फडणवीस साहेब अशा लोकांचा बंदोबस्त करा, अन्यथा याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्ही एकच समजत होतो की फडणवीस साहेब असले तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र असतील, पण आता काय एखादा नवनाथ वाघमारे सारखा मतिमंद व्यक्ती बाईट देतो आणि आमच्या घरा शेजारचं एक व्यक्ती असं वाकड्या नजर बघतो, आयला बाबा या वाघमारे ओबीसी स्वयंघोषित ओबीसी नेता म्हणून घेतो, पण त्यानं बोलला म्हणून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होईल? असं गावागावात वातावरण व्हायला लागले. आमच्या गावात प्रत्येक जाती धर्माची लोक एकत्र नांदतात. सगळ्या लोकांना आमच्या एकमेकाच्या कार्यक्रमाला जातोय, पण तुमच्या असल्या वागण्यामुळे लोकांमध्ये फूट पडण्याचं काम होत आहे. मी पूर्वा मोहन पाटील, मी हिप्परगा इथे राहते. मी तो व्हिडिओ पाहिला परवा दिवशी. तो व्हिडिओ पाहून अक्षरशः मला लाज वाटली की असं कसं कोणीही बोलू शकतं. त्यांनी बोलले ते बोलले, पण मराठा समाजाचा उल्लेख करून का बोलले? सगळीकडे मुली आहेत, ते सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्हाला समाजात फिरताना लोक वेगळ्या दृष्टिकोनाने बघत आहेत. मी एवढंच म्हणते की नवनाथ वाघमारे यांना त्यांचीही मुलगी आहे, तेही माझ्या वयाचे आहेत. तिलाही वाईट वाटलं असेल, त्यांनी त्यांच्या मुलीबद्दल हे असं बोलले असते का? मी मुख्यमंत्र्यांना पण बोलते की त्यांनी लाडक्या बहिणी म्हणतात, पण लाडक्या बहिणींना किती त्रास होते हा त्यांना का कळत नाही? मी एवढीच